बातमी महत्त्वाची आहे कारण संपूर्ण राज्यामध्ये हाडं गोठवणारी थंडी पडणार आहे हा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। ला निनामुळे डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीमध्ये विक्रमी गारठा जाणवण्याचाही अंदाज आहे। उत्तर भारतामध्ये थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम विदर्भ आणि महाराष्ट्रात सुद्धा जाणवणार आहे। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कडाक्याची थंडी सहन करावी लागणार आहे असा अंदाज सध्या वर्तवला जातोय। एकंदरीत जर आपण बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान जे आहे ते 10 अंशांच्या खाली गेलेलं आहे आणि जानेवारीमध्ये तापमान आणखी कमी होणार असा अंदाज सध्या वर्तवला जातोय। राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे। लाटा ह्या जानेवारी महिन्यात जास्त असतात, फेब्रुवारी महिन्यात एखादी कमी असते आणि लानिना असो का एल्निना दोन्ही नसले ते तटस्थ असला तरी थंडीच्या लाटा येतात, पण एखाद्या दोन कमी येतात। थंडीच्या लाटा ह्या येणारच आहे। अच्छा, लक्षात घ्या। फक्त थंडीच्या लाटाचं ड्युरेशन किती 8-8 10-10 दिवस आहे का 2-2 3-3 दिवसाचे आहेत यावर थंडीचं प्रमाण ह्या 3 महिन्यात जाणवणार आहे। तर ला निनाचा काय परिणाम होणार आहे ते देखील आपण जाणून घेतोय। ला निना हा स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा अर्थ छोटी मुलगी असा अर्थ होत असतो। ला निनाच्या काळात भारतात महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढताना दिसतं। हिवाळ्याच्या महिन्यात तापमान सरासरीपेक्षाही कमी असतं। शिवाय ला निनामुळे त्या वर्षी थंडी जास्त असते आणि जास्त काळ ही थंडी टिकते सुद्धा